विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्ग 7वीचा एक लेसन आणि त्याची एक्झरसाइज 3.2 द वेलकम. हा लेसन लिहिलेला आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ज्यांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं, ही वॉज अ ग्रेट रायटर. ते खूप महान रायटर होते, महान म्युझिशियन होते आणि थिंकर, विचारवंतसुद्धा. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स. ते त्यांच्या गाण्यांसाठी ओळखले जातात, पोयमसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेले नॉवेल्स जे आहे, कादंबरी, त्यांच्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी खूप सारे शॉर्ट स्टोरीज आणि प्लेजसुद्धा लिहिलेले आहे. प्लेज म्हणजे नाटक. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. हा जो पार्ट आहे, हा जो लेसन आहे वेलकम, हा एक फनी वन ॲक्ट प्ले आहे, म्हणजे एक पात्री प्रयोग आहे. यामध्ये एक यंग मॅन असतो, त्याला वाटते की लोकांना, तो सांगतो की मी MA पास झालेलो आहे आणि त्याला वाटते की लोकांनी माझं कौतुक करावं. पण एव्हरीवन टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. आणि त्याच्याजवळ एक कॅट असते. लोक तो काय पास झाला, किती शिकला, कुठून आला, याबद्दल लोकांना काहीही घेणं देणं नसतं. पण लोक फक्त त्याच्या कॅटबद्दल विचारतात. आणि अशा प्रकारे हा अतिशय फनी असा लेसन आहे. तर आपण आता बघणार आहोत एक ॲक्टिव्हिटी. बघा, यामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, अवर टीम हॅज ओन द मॅच. आता तुमची टीम मॅच जिंकलेली आहे. अशा वेळेला बघा, लोक कशा प्रकारचे असतात, म्हणजे समाजामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुमची टीम मॅच जिंकली तर बघा, आता एन्थुजियास्टिक, बघा, जो अति उत्साही असतो तो तुम्हाला कसा रिप्लाय देईल. तो रिप्लाय देईल, वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. तर एखादा जो उत्साही व्यक्ती असतो, अशा प्रकारे तो रिप्लाय देईल आणि तो तुमचं कौतुक करेल. त्याच्या खाली बघा, अटेंटिव्ह आहे, हा सुद्धा त्याच प्रकारे असतो. अटेंटिव्ह, ओ कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, म्हणजे यालासुद्धा वाटते की नाही, चांगलं तुम्ही काम केलेलं आहे, तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्याच्या खाली जर बघितलं न्यूट्रलला फार काही घेणं नसतं, म्हणजे तुम्ही जिंकले काय, हारले काय. तो काय म्हणतो, आय सी, कॉंग्रॅट्स, तुम्ही जिंकले का, असं बरं झालं, अभिनंदन, म्हणजे तो अभिनंदनही असं करतो की न केल्यासारखं. त्याच्यानंतर बघा, इनडिफरंट, हा जो असतो इनडिफरंट, हा उदासीन असतो, याला काही फार घेणं देणं नसतं. तो म्हणतो सो व्हॉट, मग काय. आणि बघा, सार्कास्टिकमध्ये आहे उपहासात्मकमध्ये तो काय म्हणतो, आय नो युअर अंकल वॉज अंपायर, राईट. मला माहीत आहे तुझे काका किंवा मामा, अंकल, त्या ठिकाणी अंपायर होते आणि म्हणून तू मॅच जिंकणारच. म्हणजे हे लोक असतात सार्कास्टिक, म्हणजे उपहास करणारे. तर अशा प्रकारे समाजामध्ये खूप साऱ्या प्रकारचे लोक असतात. आता बघा, दुसरी सिच्युएशन दिलेली आहे, राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. राजूने त्याचं जे वॉलेट आहे, पॉकेट, हरवलं. बघा, आता बघा, इन्थुजियास्टिक काय म्हणेल, ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. म्हणजे तो जो असतो इन्थुजियास्टिक, तो जो रिप्लाय असतो तो प्रमाणापेक्षा थोडा जास्त रिप्लाय असतो, त्याचा कामापेक्षा जास्त. तो असा म्हणतो की अरे बापरे, खूपच वाईट झालं, मी काही हेल्प करू शकतो का. म्हणजे वॉलेट हरवलं म्हणजे खूपच काही वाईट होत नसते, परंतु तो इन्थुजियास्टिक आहे. त्याच्या खाली बघा, थोडा इन्थुजियास्टिकपेक्षा थोडा याचा रिप्लाय कमी असतो, अटेंटिव्ह, व्यवस्थित असतो. ओ रिअली, हाऊ सॅड, म्हणजे तो तुमच्या कृत्याला, तुमचं जे काही झालेलं आहे त्याला पॉझिटिव्हली रिप्लाय करतो, व्यवस्थित रिप्लाय करतो. तो म्हणतो, अरे खरंच का, फारच वाईट झालं. न्यूट्रल बघा, न्यूट्रलला काही देणं घेणं नसते. ओ आय सी, अरे तुझं पाकीट हरवलं का, हो का रे, बस झालं, एवढंच तो म्हणेल. इनडिफरंट हा उदासीन आहे, याला काही फार घेणदेण नाही. तो काय म्हणतो, सच थिंग्स हॅपन, अशा गोष्टी घडत राहतात. म्हणजे याचं वॉलेट हरवलं, त्या वॉलेटमध्ये काय होतं, याचं आधार कार्ड होतं, पैसे होते, फोटो होता, काय होतं, त्याला काही घेणं देणं नाही. तो म्हणेल, अरे असं घडत राहते, काही टेन्शन घेऊ नको. आणि बघा, सार्कास्टिक, बघा, तो उपहासात्मक, बघा, तो उपहास करणारा आहे, टीका करणारा आहे, त्याला दुसऱ्यांचं दुःख पाहून मजा वाटते. तो काय म्हणतो बघा, व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज सच अ केअरफुल पर्सन. म्हणजे तो उपहास अशा पद्धतीनं करतो की त्याचं पॉकेट हरवलेलं आहे, तर तो म्हणतो की त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करू शकतो आपण. म्हणजे तो व्यक्ती एवढा केअरफुल आहे की त्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की राजू हा अतिशय केअरलेस पर्सन आहे. तो एवढा निष्काळजी आहे की त्याचं पाकीट हरवणार नाही तर काय होईल.
तर अशा पद्धतीने जे सार्कास्टिक उपहास करणारे लोक असतात अशा प्रकारे आपलं जे मत आहे मांडत असतात आणि समाजामध्ये अशा प्रकारचे लोक असतात. बघा, काही लोक एन्थुजियास्टिक असतात तर काही लोक अतिउत्साही. अटेंटिव्ह लोक म्हणजे व्यवस्थित रिमार्क करणारे. न्यूट्रल लोकांना फार काही देणं घेणं नाही. इनडिफरंट हा सुद्धा तशाच प्रकारचा आहे, उदासीन असतो, यालाही काही देणं घेणं नाही. आणि उपहास करणारे लोक आपल्या अवतीभोवती भरपूर सारे मिळतात. तर चला मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढंच बघायचं होतं. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू.